पण ही अनेक मंडळी महाराष्ट्राने एक अकाली गमावली गेल्या एक म्हणजे 20 वर्ष, पण तरी गेल्या 10 वर्षात विशेष करून आर पाटील, अजित पवार. अजित पवारांचं ही जी आपण आता आपण दृश्य पहिले दाखवूया प्रेक्षकांना, ही जी चालू आहे, आणि त्याचा आवाज जे असेल तर आपण देऊया लोकांना, आवाज देऊया त्याच्यामध्ये. हा जो शेवटचा जो हा वैकुंठ रथ जो आहे त्याच्यात आता ही सगळी मंडळी आपल्याला जाताना दिसतात. त्याच्यामध्ये अजित पवार यांचा सगळं परिवार आहे. पण जय पवार आणि पार्थ पवार त्यात आहेतच, पण बाकी मंडळी तिकडे आहेत. तर रोहित पवार वगैरे सगळे इकडे बारामती विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात ऑलरेडी आहेत. आणि आता ह्या पवार फार्मपासून हा म्हणजे ते गदी माडगुळकर सभागृहापासून ती त्यांची अंतिम यात्रा सुरू आहे. मगाशी रस्त्यावरची दृश्य जी आपण बघितली, दुतर्फा हजारो लोक सकाळपासून उभी आहेत, वाट बघतात. सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. म्हणजे मगाशी मी जी आपण दृश्य दाखवली लोकांना, ही मंडळी ही फक्त पुण्यातनंच आलेली नाही, ते पुण्यातलेच आहेत, बारामतीतले असं नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक कालपासून जायला लागलेत. आणि जी माहिती आहे तर काल बारामतीकडे जाणारे रस्ते ऑलरेडी तिथे काही किलोमीटरचा ट्रॅफिक जाम तिथे लागलेला आहे. एवढी मंडळी तिथे आज अजून येताना. आणि काय झालं की काल तिथे पार्थिव अंत्यदर्शनासाठी आणलं आणि तिथे ज्या पद्धतीची रेटारेटी सुरू झाली, तर त्या रेटारेटीमध्ये आणखी काहीतरी एखादी दुर्घटना घडेल असं वाटल्यामुळे ते पार्थिव पुन्हा रुग्णालयामध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तुम्हाला सांगतो कमलेश, काल ही गोष्ट घडल्यानंतर तिथे ज्या पद्धतीत गाड्या पार्क झालेल्या आहेत, ज्या पद्धतीत लोक आलेली आहेत, लोक घरी गेलेच नाहीत, लोक तिथेच थांबून राहिले. हे असं पहिल्यांदा घडलंय म्हणजे 2012 नंतर ज्या वेळेला शिवसेना प्रमुख गेले त्यावेळेला मी स्वतः कव्हरेज करत होतो, आपणही स्वतः होता तिथे. तर त्यावेळेला सुद्धा लोक रात्रभर थांबून राहिले होते की उद्या आपल्याला दर्शन होईल काय नाही, होणार नाही काय सांगता येत नाही, आपण गेलो तर पुन्हा गाडी मिळेल, येता येईल की नाही. ती लोक जिथे होते तिथे थांबणं ही जी प्रक्रिया आहे ही बारामतीत घडली. आणि मला वाटतं ती आणखी पुढचे 25 वर्ष कोणत्या नेत्याच्या वाट्याला येईल, इतक्या तरुण नेत्याच्या, असं काय वाटत नाही. हे आपल्याला बघायला म्हणजे ही महाराष्ट्रातले ही सगळी मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातली होती, म्हणजे ज्यांचा जनसंपर्क किंवा लोकसंग्रह आपण ज्याला काय जे काय म्हणू त्याला. पण हा त्यातले अजित पवार एक आहेत. आणि अजित पवारांबद्दल एक वेगळं प्रेम होतं महाराष्ट्राचं. म्हणजे आपण त्यानंतर मी एक इंटरेस्टिंग माझा कालचं ऑब्झर्वेशन म्हणजे आपण बघतो की अजित पवारांचं आपण निवडतो की त्यांची रोखठोक शैली, तर त्यांचा एक सडेतोडपणा, पण त्याच्यात एक सेन्स ऑफ ह्युमर अजित पवारांचा फार प्रचंड होता. आणि अलीकडच्या काळात तो जास्तच बहरला होता. मी बघतो गेल्या काही वर्षांमध्ये म्हणजे ते पूर्वी बोलायचे कधी, पण त्यांना एक सध्या त्यांचा एक वेगळाच, आपण सध्या सोशल मीडियाचा एक वेगळाच ऑरा त्यांचा सध्या सुरू होता आर पाटलांचा, माफ करा अजित पवारांचं. तर ते त्यामुळे त्यांचे इतके रील्स व्हायरल होतात. आणि त्यामुळेच काय आहे की कोणताही नेता असतो ना की आपल्याला असं वाटतं की त्याला मीडिया आवडत नाही, त्याला फोटो आवडत नाही, त्याला काही आवडत नाही. पण मी पाहिले आता अनेक नेत्यांच्या, तुम्हालाही खूप जवळ जाता आलं किंवा किरणजींना पण असेल, या नेत्यांना त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं, त्यांच्याबद्दल चांगलं बोलणारी, त्यांच्याबद्दल झालेली चर्चा त्यांना आपसूक आवडत असते. आणि हे जे रीळ नावाचा जो काय नवा प्रकार आता सध्या समाज माध्यमांवर आपण बघतो की 10 लाख व्ह्यूज, 20 लाख व्ह्यूज, तर मला तर असंही माहिती आहे की काही राजकीय नेते सांगतात, अहो ते तुमचे इंटरव्ह्यू वगैरे ते दाखवा, काय अर्ध्या तासाचं असेल ते, पण ते रील्सचं जरा बघून घ्या. तर हे जे काय आहे हे लोकांना आता कळलेलं आहे की लोकप्रिय होण्याचं जे काय, अर्थात ते त्यांच्या कामानेही तेवढेच लोकप्रिय होते. हो अजित पवार. पण कमलेश, एक म्हणणं मला तुझं मान्य आहे की गेल्या 2 वर्षामध्ये म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा ताबा त्यांच्याकडे आला तेव्हापासूनचे अजित पवार कम्प्लिटली वेगळे आहेत. अगदी अगदी. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर हा अमेझिंग होता या गेल्या 2 वर्षामध्ये. म्हणजे अजित पवार याच्या आधी आपण राजेजी म्हणाले तर पण कदाचित चिडून बोलत असतील. एकदा मला असं म्हणाले होते की तुम्हाला असं वाटतं मी चिडून बोलतोय, पण माझा आवाजच तसा आहे रे, माझा आवाज तसा. मला अजित पवारांच्या आवाजाबद्दलचा विषय, मला एक म्हणजे मी रेडिओत पूर्वी काम केलं, मी आकाशवाणीला सुरुवातीच्या काळात काम केलेलं आहे. आणि अजित पवारां म्हणजे माझ्या तिथले एक असणारे वरिष्ठ तेव्हा सांगत होते, आम्ही एकदा सकाळी अजित पवारांचा कार्यक्रम होता सह्याद्री अतिथीगृहामध्ये, आणि ते सकाळचे कार्यक्रम फार लवकर त्यांचे असायचे. आणि सकाळी सकाळी त्यांचा आवाज हा म्हणजे ज्यांचा आवाजाला खर्ज असतो तो सकाळी अजून वेगळा खर्ज लागतो असतो. आणि सह्याद्रीच्या मधले तेव्हा नवीनच ते सह्याद्री अतिथीगृहाचं रिनोव्हेशन केलं होतं आणि तिथले अकॉस्टिक्स खूप सुंदर तिथे होत्या, माईक सिस्टम, त्याच्यात अजित पवारांचा आवाज येतात. ते मला म्हणाले होते की वरिष्ठ की ह्यांचा खरा रेडिओ क्वालिटीचा व्हॉइस आहे, की ज्याला आपण म्हणतो की ब्रॉडकास्ट क्वालिटीचा आवाज आहे, तो अजित पवारांचा होता. त्यामुळे त्याचा तो खर्जातनं ते बोलायचे सकाळी, त्या विशेष करून सकाळचे आणि ते आता हे कारण त्यांना कोणी सांगितलं असेल नसेल किंवा त्यांच्या त्या स्वभावाचा त्यांच्या रुटीनचा भाग आहे, पण ते सगळ्या मुलाखती सकाळी द्यायचे. म्हणजे मी किरण त्यांची शेवटची मुलाखत अगदीच 20 दिवसांपूर्वीच त्यांना भेटलो, सकाळी त्यांनी 6ची वेळ दिली होती.
6 वाजता सेटअप करून तो इंटरव्ह्यू तिथे करायचा होता. आम्ही 5 वाजता आमची टीम त्यांच्या पुण्याच्या घरी जाऊन त्यांनी सेटअप केला. आणि हे आताच नाही, लोकसभेलाही मी असाच त्यांचा इंटरव्ह्यू सकाळी 6 वाजता त्यांनी तिथे वेळ दिला. तेव्हा ते सकाळी सुरुवात करायचे. मे बी त्यांचा आवाज सकाळी चांगला, त्यांना ती कधी कल्पना दिली असेल, कारण त्यांना असतात सांगणारे लोक. पण उत्तम आवाज, आणि तो आवाज तो खर्जामुळे ते दरडवून बोलत आहेत, रागावून बोलत आहेत असं अनेकांना तिथे वाटायचं. पण त्याच्यामध्ये एक त्यांच्यात एक आपण काय म्हणतो खूप साधेपणा होता त्या ओरडण्यामध्ये, बोलण्यामध्ये. त्यांना करारी शिस्तीचे म्हणायचे लोक, कडक शिस्तीचे म्हणायचे, पण त्याच्यामध्ये एक आपुलकी नेहमीच जाणवली अनेकांना, जे त्यांना ओळखत होते. कदाचित ते कळायला काही लोकांना फार उशीर झाला असेल, पण गेल्या 2 वर्षात अजित पवारांचं राजकारण हे वेगळं आहे, हे आपण नक्कीच म्हणू शकतो. किरण, होय, नक्कीच आपल्याला त्यांचे वेगवेगळे अँगल्स खरं बघायला मिळाले. आपल्याला त्यांचा हळवा कोपरा बघायला मिळाला, त्यांचा राजकीय खमकेपणा बघायला मिळाला, भूमिका घ्यायला बघायला मिळाली. माझ्यावर अन्याय झाला, मला काम करायला मिळालं नाही, हे त्यांची भूमिका बघायला मिळाली. हे गेल्या 2 वर्षातलं आहे. याच्या आधी अजित पवारांना आपण असं कधी बघितलेलं नव्हतं इमोशनल याच्या आधी. मला त्यांचा एक कार्यक्रम आठवतो कमलेश, त्या कार्यक्रमामध्ये पुस्तक प्रकाशन होतं आणि तेव्हा अजितदादांचं वय 52-53 वर्षाचं काहीतरी असेल. त्या कार्यक्रमात तसं म्हणाले होते, आता मी 50 क्रॉस केले, आता तरी मला माझ्या मनाने काम करू द्या. किती दिवस वरिष्ठांचं ऐकून काम करायचं, 50 क्रॉस केली मी आता. हे इंडिकेशन होतं, हे ते वारंवार बोलत होते. इंडिकेशन होतं हे की काय त्यांना म्हणायचं. ते किरण, त्यांचा माझ्या मते शरद पवारांच्या 75व्या वाढदिवसाला आय थिंक तेव्हा कार्यक्रम झाला होता वाय.बी. चव्हाण. वाय.बी. चव्हाण तेव्हा ते म्हणाले होते की आपल्या वयाचे असताना साहेब 2-2दा मुख्यमंत्री होऊन गेले होते, अजून आपल्याला चान्स नाही. तेव्हा त्याच्या पुढचं वाक्य होतं की आता आम्ही 50च्या वर गेलो, आता तरी आम्हाला आमच्या मनासारखं काम करू द्या. आता पण ते अजित पवार नेहमी ही गोष्ट बोलत असायचे. ती त्यांनी खंत मधल्या काळात ती जी दबलेलं होतं ते नंतर अगदी उघडपणे बोलू लागले होते. मला आठवतं दुसरा विधानसभा निवडणुकांच्या आधी अजित पवारांनी शरद पवारांना याची नोटीस आली होती ईडीची, आणि तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठं आंदोलन केलं होतं ईडी ऑफिसच्या बाहेर बेलाट पियरला. राजेश, तुम्हाला आठवत असेल, तिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमले होते. रोहित पवार तिथे होती, सगळी मंडळी तिथे जोरदार आंदोलन करत होती, राष्ट्रवादीची मंडळी. आणि फार वातावरण बदललं त्याच्यामुळे की निवडणूक फिरेल. शरद पवार म्हणाले की मी स्वतःच जातो, ईडीला माझ्याकडे काय पाठवतात, मीच ईडीकडे जातो. आणि याच्यानंतर अजून वातावरण तापलं, आणि या सगळ्यांमध्ये अजित पवार मिसिंग होते या सगळ्या प्रकरणामध्ये. आणि ते प्रकरण एकदम तापलं, आणि निवडणुकीच्या आधी कुठेतरी वातावरण तापलं आहे असं दिसत असताना अजित पवारांनी नेमकं त्यातनं बाहेर राहणं कसं केलं, आणि संध्याकाळी त्यांनी राजीनामा दिला. तर त्यांच्या राजीनाम्याने खूप वेगळी चर्चांना उदाहरण आलं. शरद पवार म्हणाले की मला कल्पनाच नाही त्यांनी कोणाला विचारून राजीनामा दिला, आणि तेव्हाही ते नॉट रिचेबल झाले. त्याच्याबद्दल आपण खरं तर म्हणजे तो आज आहे, म्हणजे काल एक भावनिक प्रतिक्रिया काल होती कार्यकर्त्यांची. त्यात थोडंसं याच नॉट रिचेबलचा रेफरन्स अनेकांनी दिला की आता अजित पवार कायमचे नॉट रिचेबल झाले, असा काल एक ती प्रतिक्रिया होती. भावनिक याच्यातून ती प्रतिक्रिया आलेली होती खरं तर. पण तेव्हा ते नॉट रिचेबल झाले होते, गेले. तेव्हा मी पार्थ पवारांशी बोललो होतो की तेव्हा मलाही कल्पना नाही कुठे गेले ते. बाहेर त्यांच्या चर्चगेटच्या घराबाहेर मी तेव्हा उभा होतो, ते निघून गेले. मग 2 दिवसांनी ते परत आले, आणि त्यांनी वाय.बी. चव्हाणला पत्रकार परिषद घेतली, आणि तिथे ते रडले होते त्या पत्रकार परिषदेमध्ये की आम्ही पण माणसं आहोत, आम्हालाही भावना आहेत, असं म्हणून ते की तुम्ही प्रत्येक वेळेस त्यांचा तेव्हा राग खरं तर माध्यमांवरती होता ते बोलताना की आम्ही माणसं आहोत, मला वाईट वाटतं की माझ्यामुळे काकांना त्रास होतोय, ह्याच्यामुळे मी 2 दिवस की मलाच नको, मी जाऊन शेती करायचा निर्णय घेतला गावाकडे. तेव्हा ते म्हटले होते की माझ्यामुळे माझ्या काकांना त्रास नको, शेवटी आम्ही माणसं आहोत असं म्हणत ते. तेव्हा प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू आपण सगळ्यांनी बघितलं होते. किरण, त्या पत्रकार आपल्यापैकी अनेक जण असतील, पण ते तेवढेच भावनिक होते वेळोवेळी. म्हणजे मी आत्ता लोकसभा निवडणुकांच्या वेळेस त्यांची मुलाखत केली, जेव्हा त्यांनी की पवाराचे सदस्य नाहीत असं म्हटलं गेलं, की परिवार आता वेगळे आहेत असं जेव्हा म्हटलं गेलं, तेव्हा ते भावनिक झाले. म्हणजे ती मुलाखतीचा मी एक आहे पोर्शन, तो आपण बघूया कधी ते रात जमलं दिवसभरात. पण ते म्हटलं की जेव्हा एखाद्या माणसाला परिवारातनं वेगळं केलं जातं त्याचं दुःख फार वेगळं असतं. ते म्हणताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मुलाखत ते काही क्षणासाठी थांबली, आणि ते भावनिक झाले त्याच्यावर. की जसं ते मला म्हणाले की समजा तुम्ही उद्या परिवारात आहात, आणि तुमच्या मुलाने उद्या तुमच्या मुलाने लग्न केलं, आणि जर तुमच्या सुनेला तुम्ही म्हटलात की तुम्ही घराचा भाग नाही, तर तुम्हाला कसं वाटेल, ते मला वाटलं असं म्हणत ते भावनिक झाले होते. त्यांचा तो मधल्या काळात जे काय झालं पवार 3 वर्षामध्ये टर्मॉईल म्हणतात, तसा टर्मॉईल आपल्याला बघायला मिळाला. नाही, पण गेल्या 2 वर्षामध्ये आणखी एक गोष्ट त्यांच्या जवळचे लोक सांगतात की ते आईच्या बाबतीमध्ये खूप इमोशनल झाले होते. आता शनिवारी पण ते आईला भेटले होते, आणि जवळपास एक 50 मिनिटं त्या आईंबरोबर होते. आणि जसं एका लोकप्रिय हिंदी चित्रपटात म्हटलेलं आहे की दुनिया में सबसे ज़्यादा बोझ किस चीज़ का है, तो बाप के कंधे पर उठे बेटे के जनाजे का है. शोलेमध्ये तर ते नाही, मी नाव मुद्दाम टाळलं कारण वाहिनीचे काय नाही आचारसंहिता असेल म्हणून. तर पण
आज ज्या वेळेला आशाताई त्या फार्म हाऊसवर आहेत किंवा तिथे त्यांना जे काही सगळं बघायला किंवा अनुभवायला मिळालं किंवा त्यांच्या वाट्याला आलं, हे खूपच भयंकर आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून ते स्वतः खूप आईंमध्ये इन्व्हॉल्व झाले होते. जेव्हा शक्य होईल तेव्हा ते वाट वाकडी करून जात होते, त्यांना भेटत होते, आवर्जून जायचं. सगळ्या गोष्टी बघत कदाचित होते. याच कारणामुळे असेल का की त्यांच्या बहिणीच्या घरावर जेव्हा रेड झाली हो, हो, होती इन्कम टॅक्सची, तेव्हा पण दादा अस्वस्थ झाले होते की माझ्यावर तुम्ही एक कारवाई करता तर ठीक आहे, बहिणीच्या घरी जाण्याचं काय नाही, कारण हे खरं आहे. ते त्या म्हणाले जेव्हा होते. त्यांच्या आणि ते असं तेव्हा ते काही जवळच्या लोकांकडे बोलले, तर ते एक माध्यमांमधले 2-4 लोक होते, काही अधिकारी होते, तर तेव्हा त्या बोलण्याच्या त्या अनौपचारिक गप्पांच्या वेळेला मी तिथे होतो, तर ते मला म्हणाले ते असं तेव्हा ते म्हणाले की आपल्यामुळे पाहुण्यांना त्रास होतो, ही गोष्ट माझ्यासारख्या माणसाला खूप अस्वस्थ करते. हे बघा ना, ही दृश्य बघा, म्हणजे आपण जी बघतोय ही मंडळी मी बघतो, काही लोक सारखे धावतात गाडीच्या मागे, म्हणजे जिथून निघाली आहे ही अंतिम. आता बघा ते हजारो लाखो लोक इथे त्यांच्या सोबत आहेत आणि 5-6 किलोमीटर अंतर आहे बारामती ते विद्यापीठ. त्याच्या मागे धावतायत. ते बरं याच्या काय त्यांचं अंतिम दर्शन, फक्त शेवटच्या यात्रेला आपण सोबत असावं अजित पवारांच्या. हाच काय तो एक त्या लोकांचा, त्या जनतेचा, अजित पवारांच्या चाहत्यांचा, कार्यकर्त्यांचा एक शेवटचा. काल आपण बघितलं म्हणजे अमोल मिटकरींसारखी मंडळी, आज सकाळी अमोल आनंद मिटकरी यांचं तर राजकीय आयुष्य झालं. एक वयस्कर जवळपास एक 80-85च्या आजीबाई होत्या, त्या म्हणाल्या की माझा देव गेला, माझ्या मुलाला नोकरी दिली, माझ्या सुनेला नोकरी दिली. म्हणजे त्या बाईंकडे जर पाहिलं आपण तर यांच्यासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचा प्रमुख इतक्या इमोशनली जाऊन त्यांना मदत करतो. ही गोष्टच आज हे जे काही दृश्य आहे ते दृश्य आपल्या नजरेसमोर येण्यासाठी कारणीभूत आहे. हे माहिती आहे काय, म्हणजे ह्याचं एक कारण होतं. म्हणजे अजित पवार नेहमी गोष्ट बोलायचं की ते एकदा भाषणातही बोलले होते माझ्या होते की साहेब दिल्लीत असायचे, बारामती सगळं मी बघायचो, बारामतीचा विकास म्हणताय, तो विकास मी केला आहे. ते तेव्हा बोलताना अनेकांना तेव्हा पटलंही नसेल कदाचित, पण आज ही गर्दी बघून ते अनेकांना पटू शकतं की ते मी असतो, बारामतीत लोकांशी मी संपर्कात असतो, बारामतीत लोकांना काय लागलं ते मी बघत असतो. तर ते खरंच होतं, ते आज कदाचित लोकांना पटेल, ते पटेपर्यंत कदाचित त्यांना स्वतःला त्यांच्या निधनानंतर ही गोष्ट कळते. पण त्यांचा जो जनसंपर्क असेल लोकांचा, ही बघा ना, ही गर्दी, या हजारो शेकडो ज्या आपल्याला मोटरसायकली इथे दिसत आहेत, गाड्यांमध्ये लोक आहेत आणि काही अक्षरशः धावतात पायी त्यांच्या मागे. अजित पवारांच्या त्या या रथाच्या मागे तिथे अनेक जणही धावत आहेत. हे कुठेतरी त्यांच्याबद्दलच्या प्रेमाचं जे त्यांच्यावरती नेहमीच प्रेम राहिलेलं आहे, हे इतकं प्रेम माझ्या मते गेल्या काही वर्षांमध्ये मिळालेला कुठला नेता असेल असं मला वाटत नाही की ज्या मास लीडरचा. नाही बरोबर. आणि अजित पवारांच्या सवयी पण तसंच होतं ना, म्हणजे कार्यकर्त्यांना शक्यतो दुखवायचं नाही, म्हणजे प्रत्येकाची कामं करायचीत किंवा त्याला आश्वासन तरी द्यायचं, त्याला समाधानी पाठवायचं. खोटं नाही. हा, ते काम होणार नसेल तर स्पष्ट सांगायचं की हे होणार नाही काम, असं स्पष्टपणे सांगायचे. त्यात हा जो त्यांचा USP होता याच्याबद्दल खूपच चर्चा होते की ते होणार किंवा होणार नाही. आज आता काय झालेलं आहे की सरकारी अधिकारी हे राजकीय नेत्यांचं ऐकत नाहीयेत, ही वस्तुस्थिती आहे. जेव्हापासून आदर्श घोटाळा झाला तेव्हापासून सरकारी अधिकाऱ्यांनी फोनवर राजकीय नेत्यांचं ऐकणं बंद करून टाकलेलं आहे. म्हणजे हे मला राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पूर्वी काय व्हायचं की फोन केल्यानंतर जरा बघून घ्या सांगितलं की अधिकारी बघायचे. आता अधिकारी काय सांगतात की साहेब तेवढं जरा एक फक्त 2 ओळीचं नोटिंग पाठवा ना, 2 ओळीचं नोटिंग पाठवा. 2 ओळीचं कधी नोटिंग असतं का? पण मग आता त्यातून ही गोष्ट सुरू झाली की बाबा कामं होणं कमी झालं. आणि त्यातून ती कामं जर होणार नाही आहेत, विशेषतः सामान्य माणसांची कामं काय असतात तर घर, ॲडमिशन, नोकरी आणि महसूलमधली कामं, जमीन बळकावली आहे, हे झालंय ते झालंय. तर जर होणार आहे तर ते होणार आहे, नाही तर नाही म्हणून सांगायला अजितदादांना बिलकुल म्हणजे हिचकिचाटच वाटायची नाही. आणि तो जो त्यांचा प्रामाणिकपणा आहे हा नेहमी या लोकांना भावला असावा असं मला वाटतं. आणि ही जी आज गाडीच्या मागे धावणारी जी लोक दिसत आहेत, आता तर त्यांच्यासाठी ते काय राहिलेलं नाहीये. आता उद्या काही त्यांचं अजितदादा काही काम करणार नाहीयेत, पण कधीतरी केलेल्या कामाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी म्हणून ही या सगळ्या लोकांची गर्दी इथे आपल्याला या रस्त्यांवरून धावताना दिसते. पण याचा अर्थ मला असं वाटतं की राजकारणी जसं असेल तसं त्यांनी वागलं पाहिजे. म्हणजे लोकांना उगाच खोटी आश्वासनं दिली आणि काहीतरी भलत्यासाठी स्वप्न दाखवण्यापेक्षा वास्तवदर्शक चित्र दाखवलं तर लोक जास्त प्रेमात पडतात असं. आणि आपण अजित पवारांची एक सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे ते म्हणजे आपण त्यांना आता लोक ही चर्चा आज खरी केली जाईल तर त्याच्याबद्दल लोक वेगळ्या गोष्टी बोलत होते. पण अजित पवारांना मी जेव्हा मुलाखत मागे केली तेव्हा त्यांना की त्यांच्या सकाळच्या सवयीबद्दल बोललो, ते एक होतं की अजित पवार हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातही तसे नाही. तर अजित पवारांचं म्हणणं की मी
निर्व्यसनी माणूस आहे. मला कुठल्याही प्रकारची व्यसन नाही आणि अगदी सुपारीचं खांड न खाणं त्यांचं की मला कुठल्याही ना तंबाखू ना सिगरेट ना विडी ना दारू मला कसलंही व्यसन नाही. तर आम्ही रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो. म्हणजे मी जेव्हा त्यांच्या मुलाखतीलासाठी गेलो 5 वाजता आमच्या आधी फक्त एकच व्यक्ती गेली होती, ती त्यांचं जी दाढी करायला त्यांचा जो तिथे तो सलूनवाला यायचा हा आमच्या घरात आमच्या आधी गेलेला तेव्हा एकमेव माणूस. सकाळी 5 म्हणजे माझी वेळ येते. म्हटलं किती वाजता येतं? म्हणजे मी 5 वाजताच बोलतात मला रोज. तर ही त्यांचा 5 वाजता त्यांचा दाढी करणारा माणूस सकाळी त्यांच्या घरात यायचा आणि त्यांचा दिनक्रम सुरू व्हायचा तिथे 5 वाजता. 6 वाजता वगैरे अपॉइंटमेंट अजित पवारांनी दिल्यात लोकांना. हे अनेकांना वाटतं की खरंच 6 वाजता भेटणार आहेत का आपल्याला किती कामं. आणि 6 वाजता तुम्ही त्यांच्या घरी गेलात अजित पवारांच्या तिथे बारामतीला असं गेले 6 वाजता लोकांची रांग असायची तिथे भेटणाऱ्या लोकांची. सकाळी भल्या म्हणजे पहाटे आपण म्हणू शकतो. थंडीच्या दिवसात विशेष करून जाणवायचं की अंधार आहे, अंधारात लोक सकाळी सकाळी रांग तिथे लावून उभे आहेत आपल्याला भेटण्यासाठी. हा त्यांचा शिरस्ता होता अजित पवारांचा. त्यामुळे एक वैशिष्ट्य त्यांचं ते नेहमीच वेगळं राहिलेलं आहे. आणि ही इकडे दुसरीकडे बारामती विद्याप्रतिष्ठानच्या ग्राउंडवरती नाही, पण पवार परिवारातले सगळे सदस्य तिथे. एक इथे गमतीदार आठवण आहे की 95ला युतीचं सरकार आलं पहिल्यांदा राज्यामध्ये आणि मनोहर जोशी हे नेमस्तपणासाठी अगदी अचूक वेळेसाठी ओळखले जायचे. तर मनोहर जोशी वेळेवर जातात म्हणून एका शिवसेनेच्या नेत्याने, तो एरवी मोठा नेता होता, तर त्याला असं वाटायचं की बाबा आपण रोजच उशिरा येतो म्हणून त्याला एक दिवशी असं वाटलं की आता मनोहर जोशी वेळेवर येतात मग आपणही वेळेवर जाऊ. एक दिवशी तो लवकर निघाला तर तो 15 मिनिटं आधी निघाला आणि कार्यक्रमाच्या स्थळी 15 मिनिटं आधी गेल्यानंतर करायचं काय, कारण मोठ्या नेत्यांना आपला प्रोटोकॉल पण हवा असतो, ते औक्षण असतं, लोक रिसीव्ह करायला येतात. मग त्यानं तिथेच चक्रा माराव्या लागल्या 15 मिनिटं. सो हे जे अचूक वेळेवर पोचणं आहे ना ते आजच्या दिवसामध्ये म्हणजे गेल्या 2.5, 3, 4 वर्षामध्ये मुंबईची वाहतूक व्यवस्था किती बोंबलली आहे हे आपणही बघतोय. पण अशा बोंबललेल्या वाहतूक व्यवस्थेमध्ये सुद्धा ते वेळेवर कार्यक्रमाला पोचायचे हे त्यांचं कौशल्य. म्हणजे मला गेल्या 4 वर्षात मी त्याचा प्रयत्न करतोय पण ते कधीच सापडलं नाही. एकदा मला आठवतं महाविकास आघाडीचं सरकार असताना अजित पवार मुंबईचा दौरा करण्यासाठी सकाळी सकाळी निघाले आणि मग मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे होते. त्यांना सकाळी सकाळी तिथे 6 वाजता त्यांच्यासोबत जावं लागलं होतं. अजित पवारांसोबत ते महालक्ष्मी रेस कोर्सला वगैरे तिथे गेले होते आणि सकाळी 6 वाजता अजित पवार आणि आदित्य ठाकरे तिथे त्या भागाचा दौरा करतात. आपल्याला ही तेव्हा बघायला मिळालं होतं आणि ही दृश्य पुन्हा एकदा बारामतीतली